पुरी अशा अचानक येऊन काय उभा राहती? मग काय ढोलकी वाजत यायचा का? मग काय डोलकी वाजत यायचं का? दात का मग कोरी राहिली का सकाळीच? चहा गुतला होता. हा नाही भाजी भाजी. भाजी वय घी घास रसून आवर पटपटा. मम्मीच्या बाहेरची पण झाड. हा आरशी परशाचं झाड. अगं तोय पप्पा पिक्चर पाहून आल्यापासून त्या झाडावरच जाऊ जाऊ बसत येत ते जिओ फोन घेऊन. नुसते असे फोटो काढायचे हिरवळ उन्हात आणत त्या झाडावरच बसेल. जेवण करीत नव्हत्या का काही नाही त्या झाडावर आणि उन्हात आणायचं कुठं फोटो येते त्याच्यात नुसतं टक्क्याला चमकायचं पप्पाचं आणि मला येऊन दाखवायचे फोटो. हा बाई मी परशावानी दिसतो ना? तू अर्चवानी दिसती. खरंच होय गं मी अर्चवानी दिसते? गप तू आणि वाणी नाही दिसत. होय गरी जरा अभ्यास. तुम्ही का निवानी दिसत नाही ना अर्चवानी दिसत नाही. काही बोला ते पोरं. ताई मी जातो बरं का कामाला. अरे निघ इकडे चल घरी जेवण करून जाय. काही जाऊ पडू पडतं. बसली मालकीन होऊन सगळं काम मला सांगायची सावली जाऊन बसली. आम्ही तिथं जा आयला कलर बी लय फिक्का पाडला. आता काय करतो कलरच घेऊन येतो नि बंगल्याला कलर मारून टाकीतो. कलर मारिता मग काय तर आपल्या नानाचं घर आहे का? पहिल्या वारीनं त्या शेडवर राहायला नेलं सगळी साफसफाई करून घेतली कलर मारून मायकून फट्ट्या धुऊ घेतल्या आणि दिलं ना मालकाने दामटून. कोणामुळे तुमच्यामुळे तुम्ही नीट काम केलं नाही म्हणून दामटून दिलं. आता या मालकाने दामटून दिलं मग काय करायचं? हे मालक काय तसे आहे का? फक्त पैसे देत नाही टाइम. पैसे देत नाही? अहो आधी एवढे मोठे पैसे घेऊन बसले ना तुम्ही. एवढे मोठे आधी 1150 रुपये होते. ते चिल्लर होते म्हणून तुला मोठे वाटले. असं वय मला वाटलं एवढे मोठे पैसे. आणि त्याच्यात 3 तास बसलो मालकाच्या दारात. द्या पैसे द्या पैसे. माझ्या आजीचं दुखत होत आणि त्याच्यात खरोखर घरी आलो तर आजीचं दुखत होतं. मग सारे पैसे त्याच्यात गेले. आणि मग दुखण्यात नाही घातले का? काय मग अहो मग असं खोटं बोलायला जाऊ नाही. पण बरं झालं मग नाव नाही घेतलं दुखण्याचं. नाही तर मला आलं असतं बाई दुखणं. तू जर जादा ताण जर दिला तर मग घास टाकून जायला असलं चला म्हणा लवकर. अगं तुला मग खरं पाटा ना. अगं खरंच मग अशी एका पुरीला घेऊन चालले होते दाजी. अरे दाजी तर म्हणलं म्हातारी होती ती. नाही चांगली नवतरणी पोरगी होती. पोरगी होती? हा दाजी नुसतं घासाचं गठोड आणलं तर तुला की पगाळी. मी जर तुझ्या जागावर असते ना मी आईला फोन केला असता. अरे तो खरं आहे पण दाजी तर म्हणे ती म्हातारी होती. नाही नाही एकदम नवतरणी होती. नवतरणी होती? एकदम पोरगली होती. पोरगी आणि हा भाऊ लाव बरं आईला फोन. धर. खोटं बोलत नाही जाऊ. काय? फोन आला फोन कोणाचा आहे? बाहुबलीचा. ते कोणी पण भाऊ बोली. अहो माऊली जावायचा फोन आहे. जावायचं का? हॅलो बोला जावाई. येऊ काय होय काय घ्याव का? आई काय भानगड कळा ना बाई तू लवकर ये बरं इथं. हे कोणती काय बाया गाडून घेऊन हिंडत होते. दुसरं लग्न करायची बेतात दिसते ते. ये बाय खरंच का काय? आगा मी लगेच येतो. कार्यक्रम आहे का? हा आलो. हा कार्यक्रम आहे जेवायला बोली आहे तिथं. चला ती लिंब घे ना. लिंब काय आल्या लागा ते पाहुणा पुरीला भांडू राहिले. चला लवकर. भांडू राहिले. म्हणे का दुसरी बायको करतो ना कस काय करते दुसरी बायको. म्हणजे एवढ्या मी इथं 2000 रुपये हुंडा दिलाय पुरीला. हा लग्न करून दिलं मला. खर्च आला 10,000 रुपये लागला. किती दिला? चला पटकन गाडी काढा. अरे बाबू आता पाचेरा पाहुण्याकडे कस काय लग्न कर. मला जेवायला आवाज द्याय ना. नक्की घरात काहीतरी कान भरायचं काम चाललं असं नाही पोरत. जेवण झालं का? नाही नाही मी घास टाकत होतो. ताट केले का जेवायला? मग आजचं कुठं गोड लागत तुम्हाला? दुसरीच्या आजचं गोड लागन. हा हा मग अरे ते आता आज डोक्यातून नाही गेलं का? सांगितलं ना 17 बाऱ्या. म्हातारी होती म्हातारी होती. हा म्हातारी होती. अरे माझं लय जीव येतोय आज. मी खोटं नाही सांगत. तू शपथ. महिना का शपथ घेऊ? राहू दे, शपथ तुमच्या. मी याची घे. हो, नाही महिना का अरे, शपथ. नाही नका, नाही नका. राहू दे, तुमची शक्ती तुमच्याकडं. अरे मी खोटं बोलन का? हा, तुम- योगे तू असं संशय कस काय घेऊ शकते माझ्यावर?
आ? अरे इतकी सुंदर असताना माझी बायको मी दुसरीकडे पहिन कस काय येत तो डोक्यात यावा ना. अहो दाजी तुम्ही तर त्या दिवशी म्हणत होते तुझी बहीण तो लय काळी ना कधी म्हणलो काही? त्या दिवशी नव्हती म्हणत का अरे मी माझी बहीण काळी असं म्हणतो. नाही तुम्ही अरे तुला जेवायचं ना चल काय जेवायला. मला नाही जेवायचं ना अरे जेवण करतो ना. अहो नाही जेवायचं मला त्याला नाही जायचं, राहू द्या. तुला कामावर जायचं फोन आलता ना सकाळी. नाही मला नाही जायचं आता आज सुट्टी घेतली भाऊ ना सुट्टी घेतली आज सुट्टी घेतली हा, का? हा. कायला? अहो घेतले सुट्टीला पाय द्या म्हणलं पैसे द्या तुम्हीच म्हणले ना म्हणलं खारे शेंगदाणे खारे शेंगदाणे अहो खारे शेंगदाणे म्हणजे मीठ लावले शेंगदाणे राहतात. खारे ते काय वाटायला निघले काय तुम्हाला? अरे ते खारे शेंगदाणे कुठं काय खायला असला काय गेले लगे खायला म्हणजे काय मी पिसाळेले का काय हा मला मिळा ना एवढे नाही. अरे गड्या. एकच गाडी. सासूबाई आल्या काय सासूबाई फोन नाही काही नाही अचानक. पाय बरं पाहुणा किती पुढे पुढे कर राहिले. फोन तर करायचा ना. आम्ही काही बसायला नाही आलेलो. मग आम्हाला असं काय बोलत सासूबाई? पुढं पुढं कर राहिले म्हणजे नात काय ते सासूबाई असं कसं काय म्हणता? बसा बसा एवढं कुठे गेली? मामा बसा. हाय ना योगिता योगिता. मामा ते आले आई ते आले ते. पाणी आण पाणी आण पाणी आण पाणी आण. पाणी नाही पाहिजे आम्हाला इकडे आ, या. अहो, थांबा असं काय म्हणता? नात काय ते. पुढं खायचं. आई बरं अरे आहे. हा, बरं आहे. अरे काय लानीस त्याला आज होता बिट्या. तू जेवण करून घे बरं. काय आता नाही. नाही नका. आता ते राहणार आहे ते काय जाणार नाही. नंतर बोल. जेवण कर. जेवण बाई, कर. मला काय आज सांगायचं केलेलं आहे. काय जेवण काय कर. म्हणती? ते नाही बोलत. ए, चहा ठेव ना. हा. चहा ठेव. लांबून आलेत. चहा नका काय लावू चहा देऊ. करायचा? एवढं चहा नका करू. पाहिलं ना बोलू पोरांना बोलू सुद्धा देईन आपल्या संग. हा? आणि तुमचं नाही चालत तर लय मग आपण लांबून दमून थकून आलोय मग पाणी बिनी पिते मग बोलता येईल. एवढं पुढच्या संसाराचं वाटलं व्हायला तरी तुमचं अजून तेच का पावलं तर का तुम्हाला? हा? आता काही बोलू नका मध्ये तुम्ही गप्प बसून राहा. काय म्हणते ते ताई? आण राहील चहा. आण राहील. योगिता जेवायची पण सोय कर लगेच. हा स्वयंपाक कर. बरं चालू आहे ना? बरं आहे. तुमचं बरं आहे का सासूबाई? तुम्ही फोन तर करायचं ना मग मला. मी काही करून ठेवलं असतं पोळ्या बिळ्या कोंबड्या बिंबड्या. आमची लेक सुखाचं असली तेच आमचं बरं हाव राहतं. ती एकदम सुखात आहे. ती एकदम खुश आहे. पाहिलं आनंदात आहे का नाही? सगळं सुखात आहे. तुम्ही दिसूच नाही दिलेली एकदा काय बोलू नाही दिलं. बरं आहे का आता? आता येईनच ना चहा बिया घेऊन. आता येईनच. या बाई इकडे बाई आहे, नको करू चहा. नाही नाही नाही, असं नाही. चहा कर आणि लगेच स्वयंपाक पण कर. थांबा ना, आई संग बोलू द्या ना. काय बोलायचं आता? बोला. थांबणार आहे ते नंतर बोलावा. अगं मी काय म्हणते? काय काय म्हणते? काय? अरे यांना सांग आपल्याला तिकडे जायचंय. मग ते याच्यात का काय आम्हाला आहे ना थोडं जायचं होतं देवाला. लयदीचं घरी मन हे झाले म्हणलं जाऊ फिरायला. हिला म्हणलं मग तुम्ही येत असले चला मग. नाही आम्ही जाऊन आलो. या जाऊन तुम्ही काय का काय त्यांचं ना खोटं बोलू राहिले ते. खोटं खोटं काय काय का खोटं खोटं काय? ते सकाळी कोणती बाया घेऊन हिंडत होते तुम्ही गाडीवर? पाहिलं या का? बा सासूबाई येऊन जाऊन तेच काय डोक्यात भरलंय त्या पोरांनी. ते म्हणजे पहिले लेकरं खोटं बोलत आहेत का? खोटं नाही मग काय आता मी खोटं बोलतो. मामा ते जाऊ. ते मामाला काय सांगता? मामाला सारा पगार तुमचाच आहे. मामा खरे आहेत. मामा खरे आहेत. मामा मी असं तुम्हाला आजपर्यंत कधी असं केलं दिसलो मी असं करीन? तुम्हाला विश्वास आहे का नाही माझ्यावर? काय झालं ते तर विचारून तुम्ही काय बसा? मामा खरे ना आम्ही खोटे आहे का मामा मग? शक करू राहिली. हा, ती शक म्हणती करू राहिली. भाऊ काय खोटं सांगेन का भाऊ, मला? आता त्यांनी पाहिलं ते मी म्हातारीला आणलं होतं. मामा म्हातारी होती. सासूबाई म्हातारी होती. आज चालली एक काम करा, टिकी थांबा. भाऊ. ए भाऊ मला घेतो का रे गाडीवर? मी लग्नाला चालले. अशी इतकी म्हातारी होती. तू थांब. हा? पाहुणे हो हा. चला त्या म्हातारीकडे खरं खोटं म्हातारी हा कोणती होती म्हातारी? दाखवा कोणी आम्हाला. गेली म्हातारी. कुठे गेली? ती लय लांब गेली. लग्नाला गेली. नाही तर मग लगेच गेलो असतो आपण तिच्याकडे खरं खोटं करायला. म्हणजे लय लांब गेली. म्हणजे पाहुणं खोटं बोलू राहिले, चाटा देऊ राहिले. मी खोटं बोलत नाही सासूबाई. आज या बा, याची म्हातारीला या बा, का- शपथ हो, तुमची. या बा, हो, ऐका. नका अरे तू घेतो. नाही, नका घेऊ, राहू द्या. मग मामा नाही, आपली तुमचीच सुट्टी घेतो. घेते. या बा, मामा तुमची शपथ घेतो. शपथ घ्या खोटी नका घेऊ फक्त. नाही खोटी नाही घेत. मी खरी अहो, घेतो. त्यांच्या काय भरोसा धरतो त्या पाहुण्याचा. खरं खोटं बोलत
आला खरं खरं सांग म्हातारी होती खरं खरं सांग म्हातारी नव्हती आजी नव्हतं नव्हती चांगली. अरे दादू हा. अरे लय म्हातारी होती म्हातारी होती पाहिलं खरं का? सांग. गोरी पान होती मी लिपस्टिक लावली होती. तुला तिकडे गोव्याला घेऊन जाईल काही काय सांगत असतं रे काही काय सांगतो रे नव्हतं नव्हती मी पाहिली अजिबात ना. पोराला दमात घेऊ नका हे पाहुण्याचे जमलं चाळे ते. लागते काय हा, आपल्याला तुला म्हणलं होतं गोव्याला जायचं आपल्या दोघांना म्हणलं होतं ना. गोव्याला तुमचे नखरे बायला कोण मोकळा नाही बस लय झाला आता आता सहन नाही होत काय हवा आली का काय हवा नाही आली आता पाणी डोक्यावर फिरला आता म्हणजे ऐकून घेतो म्हणजे तुम्ही मला काय येड्यात काढीचा का हा निची भाडभाड 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 हा कवाचे धरून तुमचं ऐकून घेऊन राहिलो हा हे चालणार नाही का रे नवतारणी होती काय ऐश्वर्या राय होती का हा? नव्हतं नव्हती मी तुला म्हातारी दिसत नाही का मी पाहिली ना. हा काय पाहिली ना आणि पाहिली तर पाहिली आणि खरं बोलतो तर खरं बोलतो हा होती माझ्या गाडीवर नवतारणी हा कसं खोटं काय करायचं पाहिलं होतं ते ए पंचित्या करायच्या नाही चाल नीट जेवणात जायला लागलं तर मी नाही राहणार इथं. हा एका दिवसात नाही एका तासात बायको आणीन हा आणि नाही आणीन त्या टकल्यावर केस ठुणार नाही दाढी सगळ्यात हा एका तासात ना तुम्हाला अख्खा येळ दिला बायको तो आणून दाखवा आता कोण येईल किती पाहिजे. अवा खेळत तर 56 जमा करीन पण एवढे नको मी एकाच तासात आणतो ए, बसा खाली सगळे हा. जण खाली बसा आपण पाहुण्याला संध्याकाळी इथं येऊ तर इथंच बसू उठा हिला कायला बसू माझ्या दारात थांबायचं नाही तुम्हाला काय आहे हिला घेऊन जायचं ना मी कोण आहे मी पापी आहे ना मग माझ्या दारात थांबायचं नाही हिला घेऊन जा चला निघा कोण बायको देतं ते पाहतो ना मी तुम्हाला कोण बायको बसा इथं जाऊ. चॅलेंज हा, मला चला. चॅलेंज एक तास नाही तुम्हाला एक अख्खा- तास थांबा बसा खाली अहो, खाली बसा ना हा मला पण माऊली म्हणते एक बार जर कमिटमेंट केली तर मी माझंच नाही ऐकत हा एक तासाच्या आत जर नाही बायको आणीन त्या टाकल्यावर केस ठुणार नाही दाढी सगळ्यात हा जास्त ओव्हर तर नाही होत ना नाही तर ही जायची न केस जायची टाकल्यावरची न बसा धुणे भांडे करीत पण नाही मी माघारी घेणार नाही हा एक तास वाट पहा एकच तास हा मी माझं ऐकत नाही कोणाचं ऐकत नाही म्हणूनच हे दिवस आले हा जिबाई पिशी भरू हे, ती चप्पल कुठे आहे माझी जी पिशी भरून काय राहायचं नाही काय पिशी भरून सावध राहा पिशी भरून हा आलो हा आवरून पटापटा कोणते बायको देत आम्ही बी पार पुरी न करायचं दनवा ढोरतं करता शेतीतलं याला नुसतं हिंडायचं काम तरी हे असे ना राम 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 हाय का ओळख अहो आपण त्या संजयच्या लग्नात भेटलो होतो संजयला ना हा गोगरगाव भेटला अहो भेटला असतो काय भेटलो होतो चांगले आपण गप्पा आणल्या राव या मग तुम्ही म्हणले होते या एखाद्या दिवशी घरी चहा घ्यायला हा भेटलो होतो आहे का नाही हा आले त्या? यावर हा आलो काय चाललंय मग बरं आहे ना हा बसा हा हा बस काय नाही घरच्या सारखंच आहे मग बसा खाली हा घरच्या सारखंच आहे आपले बसा खाली काय चाललंय मग काम धंदे काम म्हणजे काय घरचे उद्योग चालू आहे असं का हा तुमचं कसं येणं झालं पण आमचं काय आता तुम्ही म्हणले या हा एखाद्या दिवशी चहा घ्यायला मग आलो अय चहा ठेव रे माझं लय अवघड झालंय आजकाल बायको गेली रुसून काय कारण त्याला पण अहो काय सगळं फक्त पैसे मोजण्यावरून झालं अरे पैसे मोजायचं जीवर आलं तिच्या तुम्ही पैपे कस का आली मग पायी नाही ते तिकडे फॉर्च्युनर लावलेली आहे ड्रायव्हर आहे गाडीत बसलेला पण ती मध्ये थोडा चिखल झालता कुठे लावली होय आणि मग तिकडेच लावून दिली तेच म्हणलं त्याला म्हणलं गाडीकडे लक्ष ठेवू कशी 40-50 लाखाची गाडी नाही का हा, तेच म्हणलं पैपे कस का आली हा नाही पायी नाही फॉर्च्युनर गाडी म्हणते बंगले घरी चांगलं आहे तुला वाटतंय का असं वाटतंय तुला हे कपडे सुईचे आहे का अंगावर तुला वाटतं की 4 चाकी बंगला असं या माणसाच्या घरी तू गप्राय चांगलं होऊन जाईल पोरीचं सुंदर चल सुंदर बाई 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 काय भाऊ नाव काय तुझं हॅलो हा कोण मेल अरे आलो मी सासू जावयाची चला धमाला पण
मोबाईल लावू माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ अरे माऊली भाऊ आपला माऊली भाऊ अरे माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ